आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक पोलीस आयुक्तालयातील सिडको अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दातीरमळा परिसरातील पॉवर कॅब इंडस्ट्रीमध्ये 24 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरी केली। 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला असून हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। यापूर्वीही याच कंपनीमध्ये सुमारे 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता। वैभव कापडणे यांच्या मालकीच्या पॉवर कॅब इंडस्ट्री यांची ही कंपनी असून अज्ञात चोरट्याने 24 जुलैच्या रात्री कंपनी शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डचा वायर लावून ग्राइंडरच्या साहाय्याने शटरचा पत्रा कापून चोरट्याने आत प्रवेश केला। स्क्रॅप व कॉपर असा 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला। सकाळी 8 वाजता कंपनीतील कामगार कामावर आले असता हा सर्व चोरीचा प्रकार उघडकीस आला। मालकाने त्वरित MIDC चिंचोली पोलीस चौकीत ही बाब कळवली। पोलीस घटनास्थळी पोहोचून माहिती घेत सदर MIDC चिंचोली पोलीस चौकीत सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपलं नाव काय? आमचं नाव, माझं मुलाचं नाव आहे ओनर आहे वैभव भास्कर कापडणे। बरं, मी त्याचे वडील आहे। बरं, तुमचं नाव काय? माझं भास्कर काशीनाथ कापडणे। बरं, काय घटना घडली? की आता रात्री कधी चोरी झाली कळालं नाही। आम्ही माणसं आले कामावर, त्यांनी आम्हाला सांगितलं की पत्रा काटा आहे, चोरी हो गई। तर शटर उघडलं नव्हतं त्यांनी, परत मध्ये आले, उघडलं, बघितलं सगळे इथं असता कॉपरचे वायर बंडल तिकडं पत्रा कापून सगळं स्क्रॅप कॉपर नेलं। इथल्या ज्या सेम असं मोठे बॉबिन असतात त्याच्यात कॉपर भरलेलं होतं, तर ते नेलं सगळं। परत वरती होतं तिथलंही नेलं। स्क्रॅप गोणी होती 40-50 किलोची, ती नेली। परत तिथं कोपऱ्यात कॉपर लपवलेलं होतं आम्ही, म्हणजे कामाचंच कॉपर होतं भरून ठेवलेलं। तर ते बॉबीनं उचलून नेलं, बाहेर नेलं, तोडून कॉपर काढून पळाले। बरं, अशी माहिती मिळते की तुमच्या कंपनीमध्ये याच्या आधी पण चोरी झालेली? हो, 2 महिन्यापूर्वी, म्हणजे आता 29 तारीख येईल ना, 29 तारखेला 2 महिने पूर्ण होतील। तरी पोलीस लोकांनी काहीच नाही, आम्ही वारंवार त्यांना कॉन्टॅक्ट केले, फोन केले, पोलीस स्टेशनला जाऊन आलो। ते शेवाळे सर म्हणून त्यांच्याकडे पहिली केस त्यांच्याकडे दिलेली, ते म्हणता आम्ही तपास करतोय, आमची माणसं फिरताय। पण हे जर असा आवाढव्य कारभार याचा असा चालेल बोंबड कारभार, तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय मेलं शिकायचं चालू नाही। बरं, तुमचं किती लाखाचं नुकसान, किती माल गेलाय मुद्देमाल? 5,80,000चं गेलं, आता जवळजवळ 4-5 लाखाचं गेलेलं आहे। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।